माघवारी पालखी सोहळा 2025 यातील भव्य असं गोल रिंगण आता संपन्न झालेलं आहे। अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून सोलापूर शहरातील सर्व दिंडी प्रमुख, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखीचे प्रमुख यांच्या माध्यमातून हा भव्य गोल रिंगण सोहळा संपन्न झालेला आहे। समतेला एक करणारा, एकतेचा संदेश वारकरी संप्रदायानं आतापर्यंत सांभाळलेला आहे आणि तो कृतीमध्ये उतरवण्यासाठी रिंगण सोहळा साजरा केला जात असतो। आणि म्हणून सोलापुरामध्ये प्रत्येक समाजाच्या दिंड्या आहेत आणि त्या सर्व दिंड्या एकत्रित करून यामध्ये महिला भाविक, पुरुष भाविक या सर्वांनी मिळून उत्साहात हे रिंगण पूर्ण केलेलं आहे। किती वर्ष झाले? 2012 साली आम्ही रिंगण सोहळा सुरू केलेला आहे। याला 14 वर्ष होत आहेत, पण कोरोनातली 2 वर्ष सोडली तर हे रिंगण सोहळ्याचं 12वं वर्ष आहे। म्हणजे तपपूर्तीचं वर्ष म्हणून याच्याकडे आम्ही पाहतोय। आता दरवर्षी आम्ही एक संदेश देतोय। यामध्ये यावर्षी एक संदेश आहे की पंढरपूरमध्ये एकादशीला गर्दीच्या माध्यमातून अनर्थ घडू नये, चेंगराचेंगरी घडू नये, दिंडी प्रमुखांनी त्या बाबतीत काळजी घ्यावी अशा पद्धतीचा एक संदेश देऊन जागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे। यावर्षी काय वैशिष्ट्य होतं? यावर्षी वेगळं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक दिंडीला आम्ही ताट, वाटी आणि ग्लास भेट दिलेले, कारण पर्यावरणाचंही रक्षण व्हावं, पत्रावळीला बाजूला ठेवून आणि पत्रावळी टाकून वगैरे जी घाण होते ती बाजूला काढावी, स्वच्छताही राहावी याच्यासाठी प्रत्येक दिंडीला ताट, वाटी आणि ग्लास देत असताना 10,000 ताट, 20,000 वाटी आणि 10,000 ग्लास याचं वाटप आम्ही दिंडी प्रमुखांना केलेलं आहे। माऊलीचे आश्रू आणले होते काय? आषाढी वारीमध्ये दरवर्षी माऊलींची अश्व चालतात। वारकरी संप्रदायामध्ये आषाढी वारी सोडली तर इतर कोणत्याही वारीला आत्तापर्यंत रिंगण सोहळा झालेला नाही। माघी वारीला सोलापूरमध्ये रिंगण सोहळा सुरू करून ऐतिहासिक परंपरा सुरू केलेली आहे आणि म्हणून आम्ही तेच अश्व इथं असावेत या भूमिकेतून त्यांना विनंती केली आणि म्हणून आम्हाला ते अश्व उपलब्ध झाले। आम्हाला प्रत्यक्षात माऊली या ठिकाणी उपस्थित असल्याचा भास निर्माण होत होता, कारण अश्व धावायला लागल्यानंतर मैदानामध्ये एक चैतन्य निर्माण झालं होतं आणि म्हणून यावेळच्या रिंगणाला हे एक माऊलीच्या अश्वानं वेगळेपण प्राप्त झालेलं आहे। हे रिंगण सोहळा आता कुठं संपन्न होणार होता? सोलापूर जिल्ह्यात सोलापुरातून पंढरपूरला जाताना 2 मार्ग आहेत, तिरे कुरुल मार्गे पंढरपूर आणि मोहोळ मार्गे पंढरपूर। तिरे मार्गे जाताना 5 तारखेला कुरुल या ठिकाणी रिंगण सोहळा सकाळी 9 वाजता पाटकर वस्ती कुरुल या ठिकाणी संपन्न होणार आहे। तिसरा गोल रिंगण सोहळा महात्मा गांधी विद्यालय पेनूर तालुका मोहोळ या ठिकाणी संपन्न होणार आहे। चौथा गोल रिंगण सोहळा श्री दत्त विद्यालय सुस्ते तालुका पंढरपूर या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि 7 तारखेला शेवटचा उभं गोल रिंगण पंढरपूरमध्ये प्रवेश करत असताना जलाराम महाराज मठासमोर उभं रिंगण केलं जाणार आहे। मग या सगळ्या दिंड्या पंढरपुरात प्रवेश करतील। Like, subscribe, click on the bell.